नमस्कार राजभाऊ. नमस्ते. दादा नमस्ते. नमस्ते. बर माझं नाव ए बी पाटील. मी सांगलीहून आलेलो आहे. आज ह्या तुमच्या शेतीमध्ये ह्या केळी सर्वसाधारणपणे केळी आपली 3 एकर आहे, बरोबर आहे का? तर तुम्हाला तुमच्या बागाला आम्ही ट्रीटमेंट युनस विंडो लाईफ ह्या कंपनीचं जे काही आम्ही ट्रीटमेंट द्यायला चालू केले आहे तेव्हापासून आणि बेसिक तुम्हाला तुमच्या अगोदरची बाग आणि आत्ताच्या बागामध्ये काय डेव्हलपमेंट झाले आहे. दुसरी गोष्ट, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी हरिदास शिवाजी पवार, राहणार ओझरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मी मोठा होणे, कलर, त्यांचं कल्चर सगळं वापरण्यामुळे केळीची आज 1 नंबरला प्रगतीपथावर गेलेली आहे. बरं, पुढे तुम्हाला जेव्हापासून आपण ट्रीटमेंट द्यायला चालू केलं त्यावेळेस आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय जाणवतं? 2 ते 3 2.5 महिन्याचाच स्टेटमेंट आपण घ्यायला लागलेलो आहे. बरं. ज्यावेळेस तुमचं स्टेटमेंट घ्यायच्या टायमाला 3 फुटापर्यंतच मी असेल. बरं. आज मी साधारण आता याचं उंचीचं सांगता येणार ना, 20 फुटाच्या वर आसपास तर गेलोय. म्हणजे 2 ते 2.5 महिन्याचाच ह्याचा शेतकऱ्यांना मी कळावं की आज तारीख काय आहे? आज तारीख 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबर. मला वाटतं पहिलं ट्रीटमेंट घेऊन तुमचं 27 कितीला घेतली होती आपण? जुलैच्या आसपास पहिलं स्टेटमेंट किट सोडण्याला पहिला प्रारंभ झाला. लागणीची तारीख 1 एप्रिल 2024. बरं, ठीक आहे. तेव्हापासून आता तर ही विनस विंडो लाईफ हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आपलं. मग ती माहिती बी दिला. आता तुमच्या बागेबद्दल बघा येणारे म्हणा, तुमचं मनोगत वैयक्तिक काय आहे आता नेमकं? बघा येणारी काय 1 नंबर. म्हणजे ह्याचा ग्रोथ, कलर थोडा सुद्धा बिलकुल केमिकल. म्हणजे आता ह्याला मी पहिला आदास का वापरलं, दुसरी कुठली आणखी आपली स्टँडर्ड, एकदम स्टँडर्ड औषध वापरलं पण मुळी काय चालू झालेली नाही. बरं, ठीक आहे. मग तुम्हाला काय अनुभव आला युनस विंडो लाईफ? आपलं किट सोडलं तिथून त्याची मुळी जी चालू झाली ती आजपर्यंत थांबलीच नाही. आणि रानाची परत म्हणजे तुम्ही कुठं जर गेलं तरी असं लोण्यात बोट बोडवलेलं जाते ना. आता दोन्ही हातात धरून माती करा बघा. मोबाईल दोन्ही हात धरून असं दोन्ही हात अंजर घ्या माती. पावसाळ्यात चिखलच होता सगळ्यांना आणि तर काही नाही, मोकळं जाईल. अतिशय तुम्ही खुश आहे ह्याच्याबद्दल? कल्चर बाबतीत तर काही 1 नंबर. पाऊस पडून सुद्धा माती मोकळीच आहे. म्हणजे पाण्याचा 1 थेंब दिला आजच फक्त 15 मिनिटं प्रणाली जास्त व्हायला लागली. आता वैयक्तिक आता हरिभाऊ तुमचे दोस्त आहेत, तुम्हाला ह्यांच्या केळीबद्दल काय मनोगत तुमचं वैयक्तिक असं वाटतं तुम्हाला? काय झाले, मी ह्यांच्या अगोदर महिनाभर वापरत होतो. तर मला काय वाटतं, ह्यांना अगोदर कसं सांगायचं, आपल्याला रिझल्ट आल्याशिवाय हरिभाऊला कसं सांगायचं. बरोबर आहे. मग आम्ही दोघांनी सगळी रोप ही संगच बुक केली ती. बर. पण हरिभाऊची बाग कसलीच ग्रोथ घेईना. बर. मग सगळी म्हणजे नाराजच झालो. हरिभाऊच नाराज स्वतः झालं. बरोबर. मला ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस हरिभाऊला मी रिकमेंड केलं की म्हणलं अशी अशी कंपनी विनस विंडो लाईफ कंपनीची औषध आहेत, तुम्ही वापरून बघा. म्हणलं 1 किट फक्त वापरा, जर तुम्हाला रिझल्ट आला तर तिथनं पुढे कंटिन्यू करा. आणि मग ती ज्यावेळेस ही केलं, किट सोडलं, एकच किट सोडलं, 5 दिवसात बागत एकदम हरिभाऊलाच अनुभव आला. हरिभाऊन मला फोन करून बोलवून घेतलं आणि म्हणले आपल्याला पुढचे ट्रीटमेंट काय असेल ती चालू करायची. आणि चालू केल्यानंतर आज आतापर्यंत बाग कसली थांबलेली नाही. सर्वसाधारण बुंदा 27, 28, 30च्या आसपास गेलेला आहे. म्हणजे बुंदा आणि काही केळीचं पान, खालचं केळीचं पान सुद्धा अजून वाळलेलं नाही. म्हणजे ऑर्गॅनिक कंपनीचा रिझल्ट नाही म्हणते ती. ती आज इथं समक्ष आम्हाला ते अनुभवायला येते, दिसतंय. ह्याच्यात कुठलीच कमतरता, कुठलाच जरी माणूस जरी आला एखादा माहितीदार तर ह्या भागात कुठली कमतरता नाही असं बोलून जाते. आता शेजारची बाग बघा येत असतील की माणसं तुमच्या दोस्त तुमची, त्यांचं मनोगत काय आहे असं? म्हणजे नाही त्यांचं काय, बोंद्यावर केळीचा कलर बाबतीत तर त्यांचं असं मत आहे की काय सोडतोय हीच विचारते ते. आपण विनस विंडो लाईफच औषध, आता मला तिची काय नावं फटाफट सांगता येत नाही. बरोबर आहे. बुमर ही जेवढी नाव आहे तेवढीच आपण सांगतोय लोकांना. बरोबर आहे. आता ह्यांना कसा अभ्यास झाला त्यामुळे ही सांगते ते. आपण कसं, मी मला सोडायचं स्वतः म्हणलं, ह्यांना विचारून सोडतोय. नाही पीक तर येतंय चांगलं, आलंच पीक. अधिक दुसरी गोष्ट, मातीचा आम्हाला जे अनुभव आलाय, माती इतकी सुपीक आम्हाला वाटायला लागली
की खरंच ह्याच्यात औषधात ताकद असल्यासारखं आम्हाला जाणवलं. नाही माणसाला सांगा ना ते तुम्ही बोलताना की कल्चरचं वाटतंय कॉस्टली आहे पण त्यात तुमचे किती वेळा तरी बनतंय ना हा ते? 1000 लिटर एका हा. किट मध्ये 1000 लिटर तयार मध्ये आपली होतं. केळीच निघून जाते. हा आणि चांगल्या क्वालिटीची औषध आहे ती शेतकऱ्याला कमी पैशात ही चांगला विक्री अनुभव आहे. खर्च बी सांगा. विक्री खर्च एक 65 ते 70 हजार रुपये केळीला येतोय आणि चांगल्या क्वालिटीची केळ जर आली मग असं काय केमिकल 1.5-2 लाख रुपये बी अशी क्वालिटी येत नाही. बरोबर आहे की. मग आज 65-70 हजारात जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची केळी जर उपलब्ध करून दिली तर मग काय अडचण नाही. बरोबर. अजून तुम्हाला ह्या काही कमतरता जाणवते का आता? कमतरता आम्हाला तर काय जाणवत नाही. हो का, हे असा पानाचा गॅप, असा गॅप, पाना हो का अशी पावडर, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मग कशा पाय कमतरता हे मला तर काय जाणवत नाही. माझ्याही ओके, केळीत ओके. जाणवलं नाही आणि हरिभाऊचे बी काय जाणवलं. एकंदरीत तुम्ही युनस इंडो लाईफ या कंपनीचं जे प्रोडक्ट वापरलाय म्हणजे साईज प्लस असेल, बुमर असेल, सुपरवन असेल, कल्चर सेट असेल, सॉइल किंग गोल्ड असेल आपलं, हा ह्याच्यामध्ये तुम्ही समाधान आहे आता? 100% समाधानी. धन्यवाद. हा